मंडळी नमस्कार नमस्कार नमस्कार. तर बरेच काही प्रश्न आहेत. काही प्रश्नांची उत्तरं देऊया आपण. आणि बरेच दिवस व्लॉग का येत नाही आहेत, मायराचं अकाउंट कुठे आहे, व्योमचं अकाउंट कुठे आहे, लॉट ऑफ क्वेश्चन्स नीड्स टू बी आन्सर्ड. तर मग म्हटलं की ठीक आहे, आपण एकदा व्लॉग करून नक्कीच सांगूया काय कारण आहे आणि काय चाललंय ते. बिकॉज लास्ट जो व्लॉग होता आपल्या चॅनलवरती तो होता साक्षीचा आणि मयूरचं, ते रात्री आपण फोटोशूट केलं, ते रील केली. त्याच्यानंतर आम्ही आलो मुंबईमध्ये, तिथेही काही शूट केलं, पण ना मला आता ना एडिटिंगला वेळ नाही मिळत आहे. माझी काही कामं आहेत त्याच्यामुळे व्लॉग्स येत नव्हते सगळ्यात पहिलं तर. आणि तुम्ही बघितलं बरेच दिवस आमचे शॉपिंग आणि त्या सगळ्यामध्ये गेलं, आणि आता परत साखरपुडा लगेच आहे, तर मग ते आमची कामं जी काय होती ती फटाफट उरकून घेतली. येस. तर सगळ्यात पहिलं म्हणजे कमेंट्स खूप आल्या आम्हाला मागील 5-6 दिवसापासून की आता व्लॉग टाका, व्लॉग का टाकत नाहीये, तुम्ही लक्ष देऊ नका, काय हे सगळ्या त्या गोष्टी आहेत. तर पहिलं तरी एक सांगायला मी की व्लॉग्स न येण्याचं कारण हेच होतं की मला एडिटिंगला वेळ मिळत नव्हता आणि या सगळ्या बाकीच्या गोष्टी होत्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की मायराचं आणि व्योमचं जे अकाउंट आहे ते दिसत नाहीये. तर ते काय आहे, डिलीट झालं, बंद केलं, काय केलं, तर ह्याच्यावरती बऱ्याच काही गोष्टी बोलल्या गेल्या आणि आम्ही त्या सगळ्या मीडिया हाऊसेसना आम्ही बोललो या विषयावरती की हे स्टेटमेंट आपल्याला नाही आहे. त्या सगळ्यांनी ते सगळे स्टेटमेंट चेंजेस केले आहेत आणि काहींनी चुकीचं काही इन्फॉर्मेशन पब्लिश केलं गेलं होतं. सो काहींनी मला फोन करून पण विचारलं की बाबा असं काय आहे. काही मीडिया हाऊसेसनी मला फोन सुद्धा केले की मायराचं अकाउंट का दिसत नाहीये, काय झालंय नेमकं, एव्हरीथिंग इज गुड इन. तर अशा काही गोष्टी घडल्या या सगळ्या ह्याच्यामध्ये. तर मग नंतर आम्ही सगळ्यांना बोललो की असं काही नाहीये. बरेच दिवस झाले पण आम्हालाच वेळ नव्हता, आणि आम्ही जेवढं काय म्हणता येईल लोक मीडिया सिरियस आहे तेवढं आम्ही सिरियस नव्हतो त्या गोष्टीसाठी, की आम्ही खूप कॅज्युअल होतं, ठीक आहे होईल चालू, तर त्या याच्यामध्ये आम्ही सगळं होतो, त्यामुळे आम्ही एवढं लक्ष नाही दिलं. पण ते अचानक सगळ्यांचे फोन यायला लागले की अरे आम्ही बघितलं की अकाउंट बंद केलं. तर मी म्हटलं ठीक आहे आता याच्यावर आपण बोलूया. आणि अकाउंट त्यांना खूप आधी गेलं होतं. आता ते तुम्हाला काय म्हणतात प्रामुख्याने दिसतंय की अकाउंट दिसत नाहीये, तर खूप आधीच गेलं म्हणण्यापेक्षा ना मी सांगतो तुमचं काय आहे, इंस्टाग्रामवरती ना काही टेक्निकल गोष्टी असतात. कुठले इंस्टाग्राम म्हणा किंवा युट्यूब म्हणा, त्याच्यामध्ये ना काही टेक्निकल गोष्टी असतात. 13 वर्षाच्या खालील मुलांना सोशल मीडियावरती अकाउंट नाही पाहिजे, हे एक बेसिक रूल आहे युट्यूब आणि इंस्टाग्राम आणि फेसबुकचा. ओके. तुम्हाला आठवतं की मायराचं जे पहिलं आम्ही अकाउंट ओपन केलं होतं ते आम्ही ह्याच चुकीमुळे आमच्याकडनं ते गेलं. बिकॉज त्यावेळेला आम्ही मायराचं इंस्टाग्राम आणि फेसबुक लिंक केलं होतं. जे काही पोस्ट आम्ही इंस्टाग्रामवर टाकायचो त्या इमिडिएटली फेसबुकवरती जायच्या, आणि ते लिंक असल्यामुळे आम्हाला एकदा मेल आला की अंडर 39 बिलो हे अकाउंट आहे आणि हे सगळं नाही चालणार, म्हणून ते पहिलं जे अकाउंट आहे आमच्या चुकीमुळे गेलं. बिकॉज आणि चुकी म्हणजे आम्हाला माहितच नव्हतं की असं काही असतं आणि हे सगळ्या गोष्टी. मग मी थोडा अभ्यास केला सगळ्या गोष्टींवरती आणि नंतर आम्हाला कळालं की तुम्ही हे अकाउंट ओपन करू शकता एका लहान मुलाचं 13 वर्षाच्या खालील, प्रोव्हाइडेड तुम्ही ज्या काही त्यांच्या गाईडलाईन्स आहेत त्या फॉलो करा. कुठले व्हिडिओ पोस्ट करायचे, कुठले नाही करायचे हे तुम्हाला माहिती पाहिजे. मुलांची सेफ्टी खूप इम्पॉर्टंट आहे, आणि मेन म्हणजे की ते अकाउंट एक ॲडल्टने हँडल केलेलं असलं पाहिजे. जसं की तुम्ही बघाल मायराच्या आणि व्योमच्या दोन्हीही पेजेसच्या बायोमध्ये आम्ही मेन्शन केलं होतं की दिस अकाउंट इज बिन हँडल्ड बाय श्वेता वायकुळ मदर, आणि व्योमचं पण तसंच होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण फॉलो केल्या होत्या. 6 महिन्यापूर्वी जर बघायला गेलं ना, तर 6 महिन्यापूर्वी पण मायराचं अकाउंट गेलं होतं. म्हणजे माझ्यामध्ये गणपतीच्या वेळेला हे अकाउंट गेलं होतं. गेलं म्हणण्यापेक्षा ना इंस्टाग्राम दर 6 महिन्याने वर्षभराने चेक करत असते. त्यामध्ये त्यांच्या काही गोष्टी असतात ज्या आपल्याला कॅज्युअल वाटतात पण त्या नसतात. तर ते असं नाही की लहान मुलांच्याच, त्याच याच्यात चंचलचं पण गेलं. माझं ज्वेल्स ऑफ मायराचं ज्याच्यावरती तर काहीच नाहीये, म्हणजे सगळं ज्वेलरी रिलेटेड आहे, ते श्वेताचं पण गेलं होतं, माझंही गेलं होतं, आमचं सगळ्यांची अकाउंट गेलं म्हणण्यापेक्षा आहे ना ते व्हेरिफाय करणं खूप इम्पॉर्टंट आहे. अनलेस अँड अंटिल यू डोंट व्हेरीफाय युअर अकाउंट,
तोपर्यंत ते होत नाही. आणि व्हेरिफिकेशन म्हणजे काय असतं ना, तुम्ही जेव्हा अकाउंट ओपन करताना जे डेट ऑफ बर्थ आणि जे डिटेल्स देतात ते तुमच्याकडे फिजिकल काहीतरी प्रूफ पाहिजे, गव्हर्नमेंट ID प्रूफ पाहिजे. सो आधार कार्ड असेल, पासपोर्ट असेल, हे जेव्हा तुम्ही प्रूव्ह करून दाखवतात तेव्हा ते अकाउंट परत येतं. सो माझंही अकाउंट 8-10 दिवस नव्हतं, आता ते अकाउंट ऍक्टिव्ह आहे. श्वेताचंही अकाउंटमध्ये 2 दिवस नव्हतं, तेही आता ऍक्टिव्ह आहे. रिगार्डिंग मायरा, ज्वेल्स ऑफ मायरा आणि व्योमचं, ह्या संदर्भामध्ये आम्ही ऑलरेडी मेल्सवरती डिस्कशन चालू आहे. हे सगळं आपण बोलतो आहे. ते जसं झाल्यानंतर की ते अकाउंट आपल्याकडे परत येणार, त्याच्यामुळे दिसणार. इन केस ते नाही आलं तर आपण नवीन अकाउंट ओपन अकाउंट करू. तर ती एवढा मोठी गोष्ट नव्हतीच आमच्यासाठी नव्हती. मायराला तर माहिती पण नव्हतं की तिचं अकाउंट दिसत नाही. तिला तिच्या फ्रेंड्स मधनं स्कूलमध्ये कोणीतरी विचारलं, कारण जे काही चाललं होतं 2-3 दिवस, की तिला विचारलं, मायरा तुझं अकाउंट का दिसत नाही? मायरा म्हणली, मला नाही माहिती. तर मग मला सगळ्यांकडनं फोन यायला लागले. मग मी ते म्हणणं म्हटलं, हे नाही, हे आता आपण जरा यांच्याशी बोलूया की तुम्ही चुकीच्या न्यूज पसरवतायत की ट्रोलिंगमुळे आम्ही ते अकाउंट बंद करण्याचा निर्णय घेतला. तर असं अजिबात नाहीये. त्याचं कारण असं आहे की आम्ही एवढे पॉझिटिव्ह आहोत, आमच्या मुलांवरती एवढ्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत की त्याच्यात ह्या निगेटिव्ह गोष्टींचा आम्हाला काहीही फरक पडत नाही. आणि आम्ही ते नेहमी स्पोर्टिंगली घेतो की 100 माणसांपैकी सगळ्यांनाच नाही आवडणार, त्यातली काही माणसं असतात ज्यांना नाही आवडत आणि ऑब्वियस आहे ते. हा, तर ते त्यामुळे काही फरक पडत नाही. ठीक आहे, त्यांना नाही आवडत, तो त्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे, त्यांनी ते मांडलंय. आम्ही ते एक्सेप्ट पण केलं त्या गोष्टी. ठीक आहे, आम्ही त्याच्यावरती काय आपल्याला हे नाही करायचंय, बिकॉज प्रत्येकाला ओपिनियन देणं हे देऊ शकतं. त्याच्यामध्ये आम्ही काय, आपल्याला पण काही गोष्टी नाही आवडत, पण एवढंच आहे की आपण तिथे बोलायला जात नाही, कारण आपल्याला माहिती त्या मागची मेहनत काय असते. जरी आपल्याला नाही आवडलं पण त्यांनी काहीतरी विचार करून टाकलाय किंवा जे काही आहे, त्यामुळे आपण बोलायला जात नाही. पण प्रत्येकाचा स्वभाव तसा नसतो. तर ज्यांना बोलायचं ठीक आहे, त्यांना नाही, आम्ही मायरालाही ते सांगितलं, त्यांना नाही आवडत, ते आपल्याला आवडलं ना ओके. म्हणजे मायराने माझ्या कालच तो विषय श्वेता बोलली की स्कूलमधनं तिला, म्हणजे आम्ही तिला सांगितलंही नव्हतं, मागील माझ्या मते 20-25 दिवस झाले मायराचं अकाउंट दिसत नाहीये. तिला ते माहित पण नाहीये, तिला फॉलोअर्स किती आहेत हे माहिती नाहीये. ती फक्त डान्सच्या काही रील्स असतील ना त्या बघते, माझ्याकडे कधी काय असेल तर ते तिचं आवड आहे ती. ओके, तर ते तिला करायला आवडतं, त्याच्यामुळे ती बघते. बट असंच एकदा ना ग्रेड 1 मध्ये पण जेव्हा मायरा होती तेव्हा तिला स्कूलमध्ये एका फ्रेंडने विचारलं, अरे गोल्डन बटन कधी आएगा तेरा? तर मग मायराने मला घरी येऊन विचारलं, डॅडी आपलं गोल्डन बटन कधी येणार? तर मी म्हटलं, असं का प्रश्न विचारते तू? नाही, मला स्कूलमध्ये विचारतायत गोल्डन बटन कधी येणार. तर मग तेव्हा मला तिथे सांगायला लागलं की असं गोष्टी आहेत. म्हणजे आम्ही सोशल मीडियावरती किती फॉलोअर्स या गोष्टीचं डिस्कशन आमच्या घरामध्ये नसतं मायरासाठी आणि व्योमसाठी. हे फक्त मी आणि श्वेतामध्येच असतं, काय आहे आणि काय नाही आहे ते. आता अजून एक गोष्ट येते की अरे एवढे वर्षापासून तुम्ही ते अकाउंट चालवत होतात, एवढे 6 लाख फॉलोअर्स होते त्या अकाउंटला, ते गेलं, समजा ते नाही आलं तर बघा. आता काय ना, वी आर यूज टू इट. आणि आपल्याला ना, मला माहिती आहे हे कसं आपण अचीव करू शकतो. पहिलंही अकाउंट आमचं काहीतरी 2-1 लाख फॉलोअर्स होते, ते गेलं. दादा आले का? पहिलं जे अकाउंट होतं तेही 2 लाख फॉलोअर्स होतं, तेही गेलं. सो तिकडनं परत आपण चालू केलं आणि आज 6 लाख फॉलोअर्स आहेत. त्याच्यामुळे त्या एकाच अकाउंटने आपलं आयुष्य काही संपत नाहीये. किंवा आपण ते काही फॉलोअर्स साठी नाही करत आहे. तिला रील्स आवडतात, तिला गाणी आवडतात, आणि आज तेच तिचे व्हिडिओ बघून तिचं सिलेक्शन झालं होतं, तिचं टॅलेंट दिसलं होतं. आता बरीच लोक मला मेसेज करतात की ताई तुमचं मायराचं ऑडिशन कसं झालं, काय झालं. तर तिचं टॅलेंट ह्याच माध्यमातून दिसलं होतं की ती काय एक्सप्रेशन देते, काय करते, त्यातनंच तिला हे सगळे प्लॅटफॉर्म मिळाले. कुठेही आपण ऑडिशन द्यायला किंवा कशाला गेलो नव्हतो. त्यामुळे त्याचे प्लस पॉइंट पण आहे, मायनस पॉइंट पण आहे. पण आता ते समोरचा कसा घेतो त्याच्यावरती. त्याच्यामुळे आणि दुसरी गोष्ट अजून एक आहे की हे जेवढे पण सोशल मीडियावरती आपले अकाउंट्स आहेत, युट्यूब आणि इंस्टाग्राम, हे मी आधीही म्हटलं होतं, हे मेमरीजसाठी आहेत. मायराचे व्योमचे काही क्षण आहेत, काही आनंदाच्या गोष्टी आहेत, त्या आपण तिथे सेव्ह करतोय. युट्यूबवरती व्लॉग्सच्या माध्यमातून आहे, तर ही एक मेमरीज आहे. मुळात ते आपण जस्टिफाय नाही, आम्हाला आवडतं आम्ही केलं, तुम्हाला आवडतं तुम्ही बघा, नाही आवडत तर तुमच्याकडे ब्लॉकचं बटन असतं,
ते तुम्ही जाऊन हे चॅनल ब्लॉक करायचं, हे अकाउंट ब्लॉक करायचं, की तुम्हाला तुम्हाला आम्ही दिसणार नाही. हा, व्हेरी सिम्पल. एवढं सिम्पल आहे. त्यामुळे मुळात तर आम्हाला ते ट्रोलिंग बिलिंग हे शब्दच आवडत नाही. आणि ते माझ्यासाठी ती सिम्पल व्याख्या आहे की काहींना आवडतं, काहींना नाही आवडत. त्यामुळे ज्यांना नाही आवडत ते लिहितात. एक्झॅक्टली. बघा, हाताची पाचे बोटं सेम नाही आहेत, तर असाच भाग आहे. काहींना चालतं, काहींना नाही चालत. आणि काही त्याच्यावरती व्ह्यूज मिळवण्यासाठी पण करतात. हे तर खूपच बघितलंय मी. म्हणजे काही मी बघितले व्हिडिओ, म्हणजे कुठून काही ना काहीतरी धचं म करायचं आणि काहीतरी व्हिडिओ बनवून टाकायचे. बघा, मला म्हणजे मी तर असं मी म्हणत नाही, पण आज तिने तिच्या लहान वयात खूप अचीव केलंय. आणि काही 1-2 मुली पण आहेत ज्या तिच्यावरती व्हिडिओ बनवून बरंच काय बोलतायत. पण अरे, तिने त्या वयात खूप अचीव केलंय. तुम्ही तिचाच व्हिडिओ बनवून अचीव करायला बघतायत. बरेच आहे. बघा, मला ते येतं काय ना, मला पिन पॉईंट नाही करायचंय, बिकॉज आहे ना ते खूप मग एका वेगळ्या लेवलला जाईल. मी एक जनरल स्टेटमेंट करतोय, तुम्हाला पाहिजे, तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात त्या तुम्ही बघा, आणि आम्हाला जे वाटतं ते आम्ही करणार. आम्हाला ज्या काही चांगल्या गोष्टी वाटतात त्या आम्ही शेअर करतो. काही आनंदाचे क्षण आहेत, काही घरात काही गोष्टी करतात, वी कीप ऑन शेअरिंग इट, आणि दिस विल कंटिन्यू टू हॅपन. तुम्ही जे मला कमेंट्समध्ये एवढे कमेंट्स आले आहेत की मला, श्वेताला आणि युट्यूबवरती पण, की तुम्ही लक्ष देऊ नका, ते नेगेटिव्हला ब्लॉक करून टाका, काय तुम्हाला. मी म्हटलं मलाही फरक नाही, पण मला सांगण्याचा वेळच नाही मिळाला ना, तुमच्याशी संवाद करण्यासाठी मला वेळच नाही मिळाला. त्यामुळे प्रत्येकाला वाटतं की मी खरंच आम्ही बंद केलं, आणि आम्ही त्या गोष्टीला एवढं प्राधान्य दिलंच नाही. ते न्यूजवाल्यांना कुठनं त्यांनी ती न्यूज पकडली आणि मग ते एकाने पोस्ट केलं, मग ते बॅक टू बॅक सगळीकडनं अरे मायराचं अकाउंट दिसत नाही, हे सत्य आहे. पण आम्ही ते डिलीट केलं, आम्ही ते, हे सत्य नाही. आणि बरं, एक गोष्ट काय सांगेन ना, मी जेवढ्या पण या मीडिया, आता कोणीही न्यूज पसरवली आहे मला माहिती नाही, वेअर इट स्टार्टेड अँड एव्हरीथिंग, बट काय ना, ती चेन रिएक्शन, एकदा केलं, एक न्यूज आली की ती सगळी ती बनत जाते. मग मी जेवढ्याही न्यूज हाऊसेसशी बोललो, मीडिया हाऊसेसमधनं ज्यांच्याशी सगळ्यांशी बोललो, तर सगळ्यांनी ते मान्य केलं आणि त्या न्यूज सगळ्या त्यांनी त्या काढून, बिकॉज ती फॉल्स आहे ना, ती चुकीची आहे ती. आणि तेवढं एक आपण मान्य केलं, आणि ते रॅपो पण आहे, सपोर्ट पण आहे. बिकॉज बघा, आज हेच मीडिया हे एकच माध्यम आहे जे आज तुमच्यापर्यंत दिसतंय. आज मायरा काही करते, काही नाही करत आहे. आपला युट्यूबचं तर एक माध्यम आहे, पण मीडिया हे दुसरं एक माध्यम आहे जिथेकडनं सगळ्यांना बातमी काही असेल त्या गोष्टी कळतात. सो त्यांनीही तेवढंच त्या काय म्हणतात, आमची रिस्पेक्ट करून तेवढं एक्सेप्ट केलं, आणि ते मला ठीक आहे, ओके, अशा काही गोष्टी आहेत, पण ते बंद करून टाकू, डिलीट करून टाकू. आता जसं की मायराचा मूवी आला, जे काही ते कळणार कसं लोकांपर्यंत की हा मूवी आलाय, हा चांगला आहे, हा याच्यातनं आपण काही घेण्यासारखं आहे. हेच माध्यम आहेत की ज्यातनं आपल्याला त्या गोष्टी कळतात. त्यामुळे ते मी परत एकदा तेच सांगेन की तुम्ही कसं घेतात, त्या गोष्टीला कसं नेतात, ते त्यावरती आहे. आणि मला एक गोष्ट काय माहिती की आज मायराच्या, म्हणजे कोणाला व्ह्यूज मायरामुळे मिळत आहेत, तर मला त्या गोष्टीचा खूप आनंद आहे. बिकॉज त्या छोट्याशा मुलीच्या वरती बोलबच्चनगिरी करून तुम्हाला जर व्ह्यूज मिळत असतील तर म्हणजे तिने आपल्याला तर एक वेगळी ओळख दिली, पण ती खूप जणांना मदत करते. चांगली गोष्ट आहे, आनंद आहे आम्हाला. पण बघा, मी तेच म्हणतो ना, कोणाला घ्यायचंय, कसं घ्यायचंय, हे त्यांचा पर्स्पेक्टिव्ह आहे, आमचा पर्स्पेक्टिव्ह. पण मला एक वाईट का वाटतं माहितीये का, की मराठी माणसंच हे सगळं का करतात. मी मराठी माणसाला दोष नाही देते, पण हिंदी इंडस्ट्रीमध्ये कितीतरी चाइल्ड आर्टिस्ट आहे, कितीतरी ते म्हणजे शिफ्ट 12-12 तासाच्या करतात किंवा सिरियल्स करतात, खूप गोष्टी करतात, पण तिथे कोणाकडे एवढं लक्ष द्यायला वेळ नाहीये. पण आपल्याकडे कोणीतरी काहीतरी चांगलं करतंय, पुढे जातंय, याचा अर्थ ते निगेटिव्हच आहे, तर असं नसतं. एक्झॅक्टली. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगू, समजा आता आमच्या जागी दुसरे कोणी आई वडील असले असते ना, त्यांनी स्पष्ट म्हटलं ते बंद करून टाका, आपल्याला हे पाहिजे नाहीये, बिकॉज एवढ्या ज्या गोष्टी जर लोक बोलत असतील तर बंद करून टाकू. आणि त्याच्यामुळे समजा त्या मुलामध्ये जर टॅलेंट होतं, तर ते टॅलेंट ह्या अशा सगळ्या ह्या काय म्हणतात लोकांमुळे ते टॅलेंट आज तुम्हाला दिसत नाहीये. कारण ती जे करू शकते ना, ती कॅमेरा समोर जे परफॉर्म करते ते एवढं सोपं नाहीये.
म्हणजे आज आजूबाजूला एवढी लोक असतात आणि तिथे तो सीन करणं, तो पाठ करणं, त्या इंटेन्शननी म्हणजे इमोशनल, हॅपी सगळ्या मिक्स असतं. ते एवढं सोपं नाहीये. आणि ते टॅलेंट जर आपण ह्या लोकांमुळे आपण म्हटलं यार नको करू, तर अर्थ नाहीये. कारण ते त्यांच्या घरात बसून त्यांच्याकडे तेवढा वेळ आहे म्हणून ते सगळं करतायत. आपल्याकडे तसं नाहीये. आपल्याला आपल्या मुलांना पुढे न्यायचं आहे आणि ते लोकांच्या बोलण्यावरून ठरवू नका. म्हणजे मी तुम्हाला जर कोणी काय बोलत असेल ना, तुम्हाला जर माहिती असेल आपला मुलगा किंवा मुलगी जर चांगलं काही करत असेल तर त्याला सपोर्ट करा. ह्या गोष्टी पार्ट अँड पार्सल आहेत आयुष्यामध्ये. म्हणजे बघा, सकाळ होणार आहे आणि रात्रही होणार आहे. आज एक दिवस चांगला आहे, आज एक दिवस वाईटही असणार आहे, हॅपी आहे, सॅड, ह्या गोष्टी होत राहणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही लक्ष नका देऊ. एक तेच सांगते की सगळ्यांनाच सगळं आवडेल असं नसतं. काही गोष्टी अशाही असतात ज्या आपल्याला नाही आवडत. तसंच आपणही असेल की लोकांना नाही आवडत, पण आम्ही काय प्रत्येक वेळेला जाऊन बोलबटा नाही करत आणि काय त्याच्यावरती व्ह्यूज नाही करत. आपल्याला ते करायचं पण नाहीये. ठीक आहे, मला नाही आवडत, मी स्किप करते. व्हेरी सिम्पल. आपल्याकडे एक बटन आहे स्किप करायचं किंवा नाही बघायचं. आणि आम्ही खूप, माझी मुलं खूप पॉझिटिव्ह आहेत, आमची फॅमिली खूप पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे ह्या निगेटिव्हच्या थोड्याशा लोकांचा काहीही परिणाम तुम्ही कितीही खालच्या लेवलचं लिहिलं तरी काही मॅटर आम्हाला मॅटरच नाही करत. कारण का मॅटर करून घ्यायचं? आपल्याला माहिती आपण काय करतोय, कसं करतोय. एक्झॅक्टली. म्हणजे त्याच्यामुळे ह्या गोष्टी मॅटर नाही करत. बरं, दुसरी एक गोष्ट अजून एक मला आठवत होती. आम्हाला हे एक्सप्लेन करायचंच होतं. कारण आपण नाही हे जस्टिफाय नाही करू शकत. पण जी आपली लोक आहे, जी आज आम्हाला मेसेज, त्याच्यासाठी आज आम्ही इथे म्हणजे आज आम्ही या कारणासाठी इथे आज व्हिडिओ करण्याचं कारण हेच आहे की जी काय म्हणते 999 लोक जी चांगली बोलतात ना आपल्याला, त्यांच्यासाठी आम्ही इथे. काही काळजी करू नका. कुठलेही व्हिडिओज काही पॉज, मला वेळ नाही मिळेल तेव्हा व्हिडिओज नाही येणार. एडिटिंग हे सगळ्या गोष्टी मला जर करायला नाही मिळत तर व्हिडिओ पण बंद किंवा करायचं नाही, डिलीट करून टाकायचं अशा लोकांमुळे, तर हे आमचं काही पॉईंट नाही. जेव्हा असं करायचं असेल तेव्हा आम्ही तुम्हाला सांगून करू की बाबा आम्ही आता हे सगळं बंद करतोय किंवा काय करतोय. सगळ्या गोष्टी आम्ही स्वतः सांगणार. कुठून येईल या गोष्टींवरती विश्वास ठेवू नका. जे काही आपल्याकडे एवढं मोठं माध्यम आहे, आम्हाला जर बोलायचं असेल तर आम्ही डिरेक्ट तुमच्याशी बोलू शकतो. एक्झॅक्टली. अजून एक मला आठवतंय, म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये एवढं काही घडतंय आणि ते सोडून आज आपण ह्या गोष्टीवरती चर्चा करतो की मायराचं अकाउंट बंद झालं. मला तेच वाटलं. म्हणजे जेव्हा मला ती बातमी कळाली त्याच्यानंतर मला ह्याच गोष्टीचे पण फोन आले. तर माझं असं झालं की तुम्ही करताय काय? म्हणजे आम्हाला दोघांना पण असं की आज एवढी मोठी गोष्ट घडून गेली महाराष्ट्रामध्ये, ती बातमी करायची सोडून तुम्ही अकाउंट गेलं आणि ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला ह्या एवढ्या लोकांना वेळ कसा आहे? दुर्दैव होतं ते जे झालं. म्हणजे आज एक एवढं मोठं नाव, एवढं मोठं वलय आणि आपल्या महाराष्ट्राचे सिटिंग डेप्युटी चीफ मिनिस्टर आज आपल्यामध्ये नाही आहेत, श्री अजितदादा पवार. सो हे आम्हाला ना खूप लागलं. म्हणजे सकाळी मी 9 वाजता मला ते कळालं आणि आम्ही पण जरा ते शॅटर्ड झालो. म्हणजे कसं ना होत्याचं नव्हतं होऊन गेलं एका क्षणामध्ये. दुर्दैवी आहे. आणि त्या सगळ्यांमध्ये आपण हे डिस्कस करतोय की संध्याकाळी आम्हाला हे अकाउंट आणि बिकाउंट, मी म्हटलं यार हे नाही. तुम्हाला माहिती, पूजा अशी भडकली होती ना, पूजा आली होती तर ती बोलती काय चालू आहे हे. म्हणजे आता मी म्हटलं हे बघ काही पॉईंट नाहीये, त्यांना जे पाहिजे ते त्यांना करू दे. सगळेच किती साक्षी वगैरे म्हणजे मी जाऊन खाली कमेंट लिहिते, हे तुम्ही असं कसं बोलू शकता. नको, काय कर, आपण का जाऊन तिथे सांगायचं आपण काय करतोय ते. आपल्याला माहितीये ती व्यक्ती कुठली आहे, काय आहे, ती व्यक्ती स्वतः काय करते. नाही ना, ठीक आहे, ते त्यांचं मत आहे, ते आपल्याला पटेल तर घ्यायचं, नाही पटेल सोडून द्यायचं. आम्ही कोणाला थांबवत नाही किंवा काय. तुम्हाला काय तुम्हाला ज्या गोष्टी आहेत यू कॅन गो फॉरवर्ड फॉर इट. आम्हाला जे वाटतं वी कॅन गो फॉरवर्ड फॉर इट. आणि खूप गोष्टी आहे ना आपण कम्पेअर करतो, आपलं जनरेशन आत्ताचं जनरेशन. असं आहे ना, आत्ताचं जनरेशन आहे ना म्हणजे एवढं शार्प आहे, ते नका करू. ते कम्पॅरिझनच नाहीये
की आम्ही आमच्या वयामध्ये हे केलं होतं, ही आता ह्या वयामध्ये. अरे बॉस, ती जे करते ना, मला आश्चर्य होतं की हे ह्या क्षणाला ती कसं करू शकते. मला किती जण म्हणाले की तुम्ही हिला कुठल्या क्लासला लावलं होतं का, कुठल्या काही काय म्हणतात ऍक्टिंग स्कूलला टाकलं होतं का, हे ती कसं करते. बस ते देवाने तिच्याकडे दिलंय, ती करते ती आपसूक. म्हणजे ते काय कुठे शिकवायला नाही लागत आहे त्या गोष्टी. म्हणजे ती इंटरव्ह्यूज मध्ये कशी बोलते मोठ्यांचा. अरे ती 3 वर्षाची असल्यापासून जर हे सगळं इंटरव्ह्यू देते तर ती ऑब्विस आहे, तर पॉलिश तर कुठली होणारच पण ना. गोष्ट तुम्ही जर सतत करताय तर तुम्हाला त्या गोष्टीची सवय होते. तिच्यासाठी ते नवीन नाहीये. आणि ते काहीतरी इनोसंटली बोलून जाणार आणि त्याचा क्लिप काढणार आणि मग तो बापरे 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 नको. भाई आम्हाला आहे ना, हे आमचे काही म्हणजे फ्रेंड्स आहेत ना, ते मला सेंड करतात की अरे गौरव बघ असं काय. म्हटलं सोडून द्या, त्यांना पाहिजे खरंच ते करू नाही द्या. काय तुम्हाला म्हणजे जे कोण करत असतील तेही बघत असतील ना, तुमच्या अशा करण्याने आमच्यावरती काहीही परिणाम होणार नाहीये. बरं त्यांचे काय मोजून त्या पेजवरती काही व्हिडिओज ना व्ह्यू खूप कमी आहेत, पण मायराच्या पेजला व्हिडिओला मस्त मिळतात. तर माझं म्हणणं काय आहे की तुम्हाला त्या छोट्याशा मुलीच्या खांद्यावरती पाय ठेवून तुम्हाला जर काही हासिल करायचं असेल तर ह्याच्यापेक्षा चांगली गोष्ट काही असूच नाही शकत आहे की नाही. तर आपलं काय पोरगं पण आपल्या इथे का. हो, म्हणजे तुम्ही असं जर काळजीपोटी बोलतात ना जी लोक, ते ही काळजी नाही करत की आपण जे काही लिहितो ते आज ती तर तिला वाचता येतं, ती वाचू शकते, किंवा इतर जी लहान मुलं बघतात ज्यांचं काही पॅशन आहे ती लोक पण वाचत असतील ना कुठेतरी. मग ते बोलतील नको ते बाबा बरं आहे, नाही ते हेच बरं आहे, आपण इकडे आहे तेच बरं आहे. त्याच्यापेक्षा ठीक आहे, तुम्हाला जे करायचं तुम्ही करा, आम्हाला जे करायचं ते आम्ही करू. ज्यांना आवडतं त्यांनी बघा, करत राहा, जोडून राहा. आम्ही तुम्हाला तेवढंच प्रेम देऊ जेवढं तुम्ही आम्हाला देतायत. आणि त्याच्यामुळे त्या गोष्टीचा खूप रिस्पेक्ट आहे. जी लोक आज आम्हाला भेटतात ते आमच्याशी कारण याच्यापैकी बरीच लोक आपल्याला भेटली असेल, त्यामुळे त्यांना माहितीच आहे की आम्हाला त्या गोष्टीचं किती हे की यार किती छान वाटतं. म्हणजे समोरची व्यक्ती येऊन अशी भेटते ना की त्यांना वाटतं की आपण त्यांच्या घरातलंच आहे. अरे व्योम कसा आहे म्हणजे एकदम असं त्यांना वाटतं की आताच आपण त्या बाजूच्या घरातनं आपण बाहेर पडल्यावर का झालं. म्हणजे एवढं त्यांना त्या गोष्टी. कुठे होतं आपण आता परवा कोल्हापूरला. खूप जण अरे व्योम कसा आहे, तो कुठे, खूप जण विचारतात. त्यामुळे ती आपुलकी काहीतरी वेगळीच आहे आणि त्याच्या पुढे हे निगेटिव्ह काही फरक नाही पडत. तर आणि आता जसं की तुम्हाला माहिती आहे लग्नाची तयारी सुरू आहे. तेच लग्न आता त्याच दिशेने जातोय ना, तर जोरदार तयारी सुरू आहे आणि खूप धमाल येणार आहे, मज्जा येणार आहे, खूप छान छान ब्लॉग्स पण येणार आहे. आणि दुसरं म्हणजे की मायराचा नवीन एक सिनेमा तुमच्या भेटीला येतो आहे, मर्दिनी. 3 जुलै 2026 आत्ताच नुकतंच दादांनी त्याच्या सोशल मीडिया पेजवरती त्याच्या बड्डेच्या निमित्ताने ही न्यूज शेअर केली आणि तेव्हा कळालं की मायरा ही त्याचा पार्ट आहे. तर येस, मायरा आणि प्रार्थना बेरे सगळ्या तुम्हाला आता बघायला मिळेल, सगळ्या गोष्टी काय काय आहेत त्या. तर मायराचा नवीन सिनेमा मर्दिनी येतो आहे 3 जुलै 2026. सो ही गोष्ट आहे की आता ते काय झालं नेमकी, मायराचं अकाउंट नसल्यामुळे ते तिथे टाकण्यात आपल्या लोकांना ते कळालं नाही पटकन, हा प्रॉब्लेम झाला. पण मी बरं सांगते, मायराचं अकाउंट, व्योमचं अकाउंट लवकरच परत येईल. आणि जरी नाही आलं, काही प्रॉब्लेम असेल तर आपण नवीन अकाउंट ओपन करू, ते तुमच्यासोबत शेअर करणार. याची काहीच काळजी करू काही प्रॉब्लेम नाही, कारण आता लग्नाचे छान छान व्हिडिओ येणार आहेत मस्त. त्याच्यामुळे हा व्हिडिओ आमच्या त्या मंडळींसाठी आहे जे आपल्याला असंख्य प्रेम करतात, आपल्यावरती जीवापाड प्रेम करतात, त्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. खूप खूप धन्यवाद, थँक्यू सो मच. आमच्या पाठीशी तुम्ही उभे राहताय आणि प्रत्येक वेळेला कमेंटच्या मार्फत तुमच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचवताय आणि त्या वाचतोही आम्ही. असं कधीच होत नाही तुमच्या कुठल्याही कमेंट वाचत नाही, आम्ही वाचतो. काही तर म्हणजे आमच्या एवढ्या लक्षात आहेत की काही प्रत्येक व्हिडिओला कमेंट असतात तर ते नावासहित लक्षात आहेत. हो हो, म्हणजे एक व्यक्ती आहे, डी वरनं काहीतरी नाव आहे, 1:31 1:32 मेसेज त्यांचा असतोच. खूप सुंदर व्हिडिओ होता.
म्हणजे व्हिडिओ अजून पूर्ण बघितलाही नसेल त्यांनी, पण 2-3 जण हा असे अनेक लोक आहेत असे. ही एक आहे मेजवानी म्हणून एक काहीतरी पेज आहे, श्रुती म्हणून काहीतरी एक हे आहेत, बरेच आहेत म्हणजे आता हे. आणि ते ना मला ते त्यांचं जे थंबनेल आहे ना काय म्हणतात त्याच्यावरनं कळतं की अरे ही व्यक्ती रोज कमेंट करते आपल्या. तर अशा लोकांसाठी घाबरू नका, वी आर हिअर, वी कुठे जात नाहीये. फक्त मला वेळ मिळत नाहीये माझ्या काही कामांमुळे. दॅट इज द रिझन मला एडिटिंगला वेळ नाही म्हणून अपलोड होत नाहीये. ओके, हे एकमेव कारण आहे. माझ्याचं अकाउंट जसंच रिवाईव्ह होईल वी विल लेट यू नो, तुम्हाला कळेलच ते. आणि व्योमचं अकाउंट पण नाही झालं तर वी हॅव अ सेकंड ऑप्शन, आपण नवीन अकाउंट ओपन करू, काय प्रॉब्लेम नाही आपल्याला, आहे की नाही. चला, तर अशा एका मोठ्या बऱ्याच भरपूर टायमाला असं बोललो ना. ऍक्च्युली काय ना, हा व्हिडिओ बऱ्याच जणांना खूप आवडतो. आम्ही जेव्हा असं संवाद साधतो आमच्याच घरात खूप आवडतो. म्हणजे इनफॅक्ट कोल्हापूर नंतर आम्हाला काही कमेंट्स पण आले, अरे तुम्ही ते बोलला नाही सगळ्यात शेवटी असं की असं झालं तसं झालं. येस, कोल्हापूर नंतर वेळ पण नव्हता, बिकॉज तुम्ही बघितलं आल्यानंतर द व्हेरी नेक्स्ट डे साक्षीचं खरेदी सगळी चालू होती, त्यामुळे वेळ मिळत नाहीये. वेळ अभावी ह्या गोष्टी करता नाही येतात. बट हे संवाद साधणं खूप स्पेशल असतं आणि हा जो टाइम असतोय की नाही. येस. चला, तर थँक्यू सो मच वन्स अगेन आणि फॉर बिईंग विथ अस. लवकरच तुम्हाला अजून काही गोष्टी कळतीलच काय काय साखरपुड्याच्या. ओके, टिल देन टेक केअर, बाय बाय.